राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर पकडते। नवी मुंबई लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीत नाईक कुटुंबाला पराभवाचा सामना करावा लागला। या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीला गणेश नाईकांचे पुत्र माजी खासदार संजीव नाईक आणि आमदार संदीप नाईक उपस्थित होते। यावेळी कार्यकर्त्यांनी गणेश नाईक जातील त्या पक्षात जाण्याची तयारी दाखवत गणेश नाईक यांना राष्ट्रवादीचा राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केली। प्रवाहाबरोबर जाण्याची गरज व्यक्त करत गणेश नाईक यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घ्यावा अशी भूमिका बैठकीत घेण्यात आल्याचे समजते। तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली। नमस्ते जी। नाईक साहेबांच्या शिवाय नवी मुंबई नाही। त्याच्याकरता ह्या नव्या मुंबईचं जर खरोखर भविष्य उज्ज्वल करण्याचं स्वप्न जे दादांनी धरलं, इथून पुढे 25 वर्ष ही नवी मुंबई कशी डेव्हलप असेल हे केवळ नाईक साहेबांनी विचार केलेला आहे। अन्य कोणत्या ह्या नव्या मुंबईत कोणत्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी केलेली नाही। आणि ते जर अंमलात आणायचं असेल तर खरोखर राजकीय प्रवाहामध्ये नाईक साहेबांनी येणं गरजेचं आहे। म्हणून कुठेतरी बदल जिथे खरोखर सगळ्या लोकांचा विचार केला जातो, चांगल्या विचारांची लोक आहेत, अशा ठिकाणी त्यांनी जावं। आदरणीय गणेश नाईक साहेबांची आणि पवार साहेबांची आज सकाळीच भेट झाली। प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी नाईक साहेब आज ब्रिचखंडी हॉस्पिटलमध्ये आलेले होते। गणेश नाईक साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। भविष्यातही ते आमचे ज्येष्ठ नेते राहतील असा मला विश्वास आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।